चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 12 मधला मॅट्रिसेस या चॅप्टरचा क्वेश्चन पाहूया. ठीक आहे, थोडासा अलग टाइपचा क्वेश्चन आहे. पहा, इफ एफ ऑफ एक्स एक्स स्क्वेअर मायनस इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 3 देन फाइंड एफ ऑफ व्हेन a इक्वल्स टू 1 to 2 1. ठीक आहे, म्हणजे हा जो क्वेश्चन आहे ना, तो मॅट्रिसेस आणि फंक्शन याचा दोघाचा मिक्सअप आहे. ठीक आहे, वाटत टाका, फंक्शन दिला आणि मॅट्रिक्स दिला, फाइंड करा म्हणता एफ ऑफ. बहुत ही बढिया. ठीक आहे, तसं कसं करता येईल पहा. आता फिलहाल केली इथं पहा, मी काय करतो सुन. आपल्याकडे दिला काय, दिला आपल्याकडे लेट ए इक्वल्स टू जो मॅट्रिक्स दिला आहे तो किती देऊन आहे चेक करा, लिहून टाका 1 2 आणि 2 दिला आहे. ठीक आहे, आणि म्हणणार काय पाहिजे, एफ ऑफ एक्स काढा एक्स स्क्वेअर मायनस एफ ऑफ ए नाही सॉरी फाइंड एफ ऑफ ए काढा. काय काढा, एफ ऑफ, आणि फंक्शन दिला एक्स. ठीक आहे, तर आपल्याकडे दिला, तर मला काय करायचं पाहता सुन. एफ ऑफ एक्स मध्ये मी ए ची व्हॅल्यू घुसाळतो, म्हणजे समजलं ना. जसं समजा माझ्याकडे एफ ऑफ एक्स आहे फंक्शन एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 3. आता मला एक गोष्ट सांगा की जर इथं टी घुसाळल्या तर जिथं जिथं एक्स आहे तिथं का टी स्क्वेअर मायनस 2t आणि मायनस, म्हणजे समजताय ना. आता एक्सच्या ठिकाणी टी ठेवल्या तर टी स्क्वेअर. आता इथं जर एम ठेवल्या तर का एम स्क्वेअर मायनस 2m मायनस 3. ठीक आहे, म्हणजे इथं जे राहील म्हणजे एक्सच्या ठिकाणी जे राहील, ठीक आहे, तर एक्सच्या ठिकाणी ठेवायचं आहे. मग मला सांगा की एफ ऑफ ए जर काढत असेल तर जिथं जिथं एक्स आहे, जिथं जिथं एक्स आहे तिथं ए ठेवा, ए स्क्वेअर मायनस 2a मायनस 3. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, इथपर्यंत क्लिअर, बहुत ही बढिया. ठीक आहे, आता आहे का ए तर आपल्याला ए वरून ए स्क्वेअर काढता येईल, 2 वरून म्हणजे 2 आहे इथं ए आहे काढता येईल. आता मला एक गोष्ट सांगा, का मी जर याला असं लिहिलो एफ ऑफ ए इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2a, ठीक आहे, मायनस 3 इंटू आय काढून लिहिलं, समजलं. कारण मला पूर्ण हा फॉर्म मॅट्रिक्स मध्ये आणायचा आहे. तर इथं ए म्हणजे मॅट्रिक्स आणताय, इथं ए म्हणजे मॅट्रिक्स आहे, पण इथं थोडी आणताय ते 3 राहील ना. ठीक आहे, तर पुरा मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये आणायचा आहे. मी आय लिहिलो, पण आय लिहून फायदा का झाला, कारण मला माहित आहे का इकडे आहे का आय लिहिण्याची हिंमत का झाली माहिती आहे ना. कारण आय इज इक्वल टू 1 0 0 1 होते आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स हमेशा 1 राहते. ठीक आहे, हा एक राजकारण होता. पटला ना. चला, याला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊ. आता आपला फोकस काय की ए स्क्वेअर काढणे दिला का आपल्याला. पाहता आहे का ए इक्वल्स टू दिला किती 1 2 2 1. ठीक आहे, तर मला ए स्क्वेअर काढायचा, तेव्हा का मी या ए स्क्वेअरला ए इंटू ए लिहू शकतो. ओके, ए इंटू ए लिहू शकतो ना, ऑफकोर्स लिहिता येते. मग ए कोण आहे चेक करा, ए आहे 1 2 आणि 2 1 आणि इंटू पुन्हा 1 2 आणि 2 1. काउंट समजलं का. अरे पाना, ए म्हणजे 1 2 आणि 2 1 आणि 1 2 आणि 2 1, म्हणजे याचा अर्थ मी ए इंटू ए म्हणजे ए स्क्वेअर म्हणजेच ए इंटू ए काढता. याचा अर्थ काय होईल पहा. चला, मल्टिप्लिकेशन करीन मी आता. ठीक आहे, पटलं. आता मल्टिप्लिकेशन करताना नंबर ऑफ कॉलम 1 2 आणि इकडे नंबर ऑफ रो, बरोबर. ठीक आहे, तर काय होईल पहा. आता फर्स्ट रो इकडे पहा, हा जो फॉर्मॅट आहे ना A11 A12 आणि इकडे पहा A21 A22 या फॉर्म मध्ये. तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, ठीक आहे, म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम काय ते पहा 1 इंटू 1, पहिले 1 इंटू 1 1. ठीक आहे, त्यानंतर 2 2 जा प्लस 4. समजलं ना मी काय करतो पहा, 1 इंटू 1 1 2 2 जा 4. ठीक आहे, त्यानंतर पहा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झाला, पुन्हा फर्स्टच रो आणि सेकंड कॉलम. पहा फर्स्टच रो अँड सेकंड कॉलम म्हणजे 1 इंटू 2 तर 2 प्लस 2 इंटू 1 म्हणजे 2. समजलं ना. पहा 1 इंटू पहा फर्स्ट रो सेकंड कॉलम. ठीक आहे, तर काय होईल पहा 1 इंटू 2 2 आणि 2 इंटू 1 2. ठीक आहे, त्यानंतर पहा आता सेकंड रो फर्स्ट कॉलम तर 2 इंटू 1 2 प्लस 2 इंटू 1 2 1 इंटू 2 2. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, पुन्हा आता सेकंड रो अँड सेकंड कॉलम म्हणजे 2 2 जा पहा 2 2 जा 4 प्लस 1 इंटू 1 सॉरी 1 इंटू 1 1. ठीक आहे, म्हणजे ए स्क्वेअर डायरेक्ट का भेटेल पहा सुनो, डायरेक्टली येतो 1 प्लस 4 5 2 प्लस 2 4 4 आणि 5. बढिया, हा वाला मॅट्रिक्स भेटला. म्हणजे सर जो ए स्क्वेअर काढायचा तो भेटला. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता एक काम करतो, एवढा पार्ट मिटवतो, पुढचा पार्ट सांगतो. ठीक आहे, चला, त्यानंतर पहा आता ए पार्ट ए स्क्वेअर मी काढलो. आता मला ए पाहिजे, ए तर देऊनच सांगतो. ठीक आहे, पटलं. त्यानंतर आय पाहिजे, आय तर तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, तर मग मी काय करीन पहा आता एफ ऑफ ए काढायचं मला. काय काढायचं एफ ऑफ ए सुनो. ठीक आहे, तर काय पहा ए स्क्वेअर मायनस 2a मायनस 3 आहे, कुठून आला फ्रॉम 1. ठीक आहे, डायरेक्ट आता मी हे लिहून दाखवलं फ्रॉम 1 वरून. ठीक आहे, म्हणजे 1 इक्वेशन वे हा. ठीक आहे, पटला इक्वेशन 1.
आता एक काम करता, इथं ए स्क्वेअर लिहिता, ए स्क्वेअर भेटला, चेक करा, ठीक आहे. ए स्क्वेअर किती आहे बाबा, तर 5 4 आणि 4 5, ठीक आहे. पडला ना, पाहिलं, चेक करा. आणि -2 ए किती आहे, ए चेक करा, ए पा 1 2 2 1, ठीक आहे. -3 आय किती आहे, आता हा वाला पार्ट मिटवून घेतो, ठीक आहे. आय आहे 1 0 आणि 0 1. आता समजलं तुम्हाला आय काऊन लिहा लागेल, कारण जर हा 3च असता ना तर बाकीचे सब मॅट्रिक्स असते, हा बिचारा एकटाच असता, बरोबर. तर असं बरोबर नाही वाटत ना, ठीक आहे. म्हणजे हे जे 2 आहे मॅट्रिक्स दिसतात आणि हा बिचारा नंबर आहे. आता तुम्ही विचार करा, ठीक आहे. एखाद्या लग्नात 2 जण तयारी करून गेले बढिया स्मार्ट मध्ये, ठीक आहे. आणि बिचारा असं साला झिंगूर सारखा नाही जमत ना, ठीक आहे. त्याला स्टँडर्ड राहा लागेल ना, म्हणजे सब मॅट्रिक्स बनवायचा होता म्हणून मी आय लिहिलो, ठीक आहे. आता का होईल पा, आता का होईल पुढचा पार्ट पा, ठीक आहे. त्यानंतर हा जो पहिला मॅट्रिक्स आहे जो का तो राहील सुरू, ठीक आहे. पहिला मॅट्रिक्स जो का तो म्हणजे कोणचा पा, 5 4 आणि 4 5. हा 2 मल्टिप्लाय नंतर आणि पा सर्व एलिमेंटला 2 × 1 2 2 2 जा 4 पा 2 × 1 2 2 2 जा 4 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आणि इकडे एक ऑंक घ्या, मायनस का होईल चेक कर, ठीक आहे. मायनस का की 3 1 जा 3 0 3 0 जा 0 3 1 जा 3, पडला ना. आता बढिया प्यार से सोडो, ठीक आहे. याच्यातून पहिला हा काढून टाकू, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर, ओके. एक काम करता आपण, पहिले मॅट्रिक्स काढ, ठीक आहे. कोणामधून पहा, 5 मधून 2 गेले, 5 मधून 2, ठीक आहे. एका वेळेस 3 घेऊ शकता पण प्रेमाने पहा, 5 मधून 2, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. त्यानंतर तुम्ही चेक करा, 5 - 2 झाला 4 - 4, ठीक आहे. त्यानंतर 4 मधून 4 गेला, ठीक आहे. त्यानंतर 5 - 2, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आणि इकडे राहिला 3 0 0 3, बहुत ही बढ़िया, ठीक आहे. चला इथं का होईल पहा, आता इथं का, चला इथं 4 मधून 2 गेला 3, 4 मधून 4 0 आणि 4 मधून 4 गेला 0 आणि इथं आला 3 -3 0 0 3, बहुत ही बढ़िया, ठीक आहे. आता मी पहा, इथं मला दिसतच आहे की हा मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स सेम आहे, ठीक आहे. तर दोन्ही सेम मॅट्रिक्स आहे, आन्सर 0च येणार आहे. पुन्हा असं तुम्ही मायनस करू शकता, पण लिहून टाका ना आन्सर काय ते पहा. बरं एक काम करू, फायनली काढून टाकू पहा का होता, ठीक आहे. फायनली या खूपच्या आपण, ठीक आहे. आणि लिहत आहो पहा आता पुढचा पार्ट, ठीक आहे. पटला, ओके. पुढचा पार्ट काय पहा, हा वाला मॅट्रिक्स आणि हा वाला मॅट्रिक्स. तर काय होईल पहा, दोघांचं मायनस करतात, म्हणजे जनरली काढत का समजलं ना, एफ ऑफ ए काढत समजता ना, एफ ऑफ ए. तर काय होईल पहा, येतं एफ ऑफ ए इज इक्वल टू, चला दोन्ही मॅट्रिक्सचं सबट्रॅक्शन करा. काय होईल पहा, 3 - 3, ठीक आहे. बढिया, पहिले लिहून टाकू पहा 3 - 3. त्यानंतर पहा 0 - 0 0 - 0, ठीक आहे. 0 - 0 बढिया, ठीक आहे. त्यानंतर 0 - 0 पुन्हा 0 - 0, पहा ना हा मायनस आणि 3 - 3 म्हणजेच एफ ऑफ ए इज इक्वल टू, फायनली काय आला पहा, चेक करून घ्या तुम्ही. 3 - 3 0 0 - 0 0 0 आणि 0. हाच तर आन्सर आहे मेरे प्यारे दोस्त, ठीक आहे. समजलं असेल तुम्हाला, ठीक आहे. बाकी आपण ब्रेक के बाद पाहू, ठीक आहे. ओके.